नमस्कार, जय महाराष्ट्र. खूप दिवस झाले चॅनलवर व्हिडिओ आलेला नाही, कारण की काम एवढं असतं का जॉबमुळे व्हिडिओ बनवायला जमत नाही. पण आज संडे आहे आणि सुट्टी आहे. तुम्हाला सर्वांना देखील आज सुट्टी आहे, त्यामुळे तुम्ही देखील व्हिडिओ बघू शकता. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण तसं काही खास नाही आहे, पण मी आज इडली डोसा बनवणार आहे आणि त्याच्या चटणीसाठी मला पुदिना पाहिजे होता आणि मला आठवलं की माझं हे छोटंसं मिनी गार्डन आहे. म्हणजे कुंडीमध्येच मी झाडं लावलेली आहे आणि त्यामध्ये पुदिना देखील आहे. तर इथे बघू शकता पुदिना एकदम खालच्या साईडला आलेला आहे. म्हणजे त्याला वाढायला इथे जास्त जागा नाही आहे, त्यामुळे तो खालच्या साईडला असा आलेला आहे. तर इथे बघू शकता किती छान पुदिना आलेला आहे आणि थोडासाच आहे, पण चटणीमध्ये टाकण्यासाठी इनफ आहे. तर मी इथे पुदिन्याची पानं काढून घेणार आहे आणि पुदिना जर आपण असा लावला तर तो खूप जास्त वाढतो, पण मी लावला होता आणि तो दुसऱ्या कुंडीमध्ये मी शिफ्ट केला, पण तो मरून गेला आणि हे 2-3च फांद्या याच्या राहिलेल्या आहेत. तर इथे बघू शकता छोटूसा पुदिना आहे. मी याची पानं काढून जी आपण इडली किंवा डोश्यासाठी चटणी बनवतो त्याच्यामध्ये घालणार आहे. खूप छान चव येते चटणीला पुदिन्याची पानं घातल्यामुळे. तर हा व्हिडिओ मी सकाळी मॉर्निंगला शूट केलेला आहे आणि मॉर्निंगलाच मी हा अपलोड पण करणार होते, पण टाईम मिळाला नाही, कारण जेव्हा मी डोसे बनवले तेव्हा ते घरात सगळ्यांना खायचे होते, त्यामुळे मग व्हिडिओ बनवताच आला नाही मला. चला तर पुदिन्याची पानं काढून झालेली आहे आणि माझ्या छोट्याशा शेतामध्ये मी तुम्हाला सुंदर अशी एक गोष्ट दाखवणार आहे, जी बघून तुमचं मन अगदी प्रसन्न होईल. तर तुम्ही बघू शकता इथे माझ्या छोट्याशा गॅलरीच्या गार्डनमध्ये एक सुंदर असं पिंक कलरचं फूल आलेलं आहे आणि हे फूल इतकं सुंदर आहे की मी सकाळी जेव्हा हे फूल बघितलं तेव्हा मन इतकं प्रसन्न झालं माझं. आणि हे कंद आहेत, ही गुलछडी आहे आणि गुलछडी 2 प्रकारची असते. ती एक छोटी व्हाईट गुलछडी येते, ती पण असते आणि अशा प्रकारची सुद्धा गुलछडी असते. तर इथेच याच फुलांमध्ये सफेद गुलछडीचे कंद देखील आहेत. तर इथे सफेद कधी फुलं येतात आणि कधी पिंक कलरची फुलं येतात. तर तुम्ही इथे बघू शकता ही सफेद फुलं मागे एकदा आली होती आणि आता फुलांच्या गप्पा खूप झाल्या. आता डोसा बनवूया. तर हे इडली डोशाचं पीठ आहे आणि ते मी काल रात्री 8 वाजता फर्मेंटेशनसाठी ठेवलं होतं, पण ते जास्त आंबलेलं नाही आहे, कारण आता थंडी आहे आणि थंडीमध्ये तुम्हाला माहिती आहे पीठ जास्त आंबत नाही लवकर किंवा त्याला जास्त वेळ लागतो. तर असं माझं हे पीठ झालेलं आहे. तर आता आपण ह्याचा मस्त डोसा बनवणार आहोत आणि मी आज इडली बनवणार नाही, फक्त डोसाच बनवणार आहे, कारण मुलांना डोसाच खायचा होता. तर इथे तवा गरम झालेला आहे. मी पहिल्यांदा एक डोसा बनवून घेतला होता तव्याचं टेम्परेचर चेक करण्यासाठी. तर हा दुसरा डोसा आहे. तर मी अशा प्रकारे डोसा बनवलेला आहे आणि अगदी 2 मिनिटात हा डोसा एकदम क्रिस्पी आणि क्रंची झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि जेव्हा तुम्ही चटणी बनवाल ओल्या खोबऱ्याची, तेव्हा त्यामध्ये पुदिना नक्की घालून बघा. खूप छान टेस्ट येते चटणीला. तर हा यम्मी असा क्रंची डोसा मी खाणार आहे. आज संडेला मी डोसा बनवलेला होता नाश्त्याला आणि तुम्ही काय बनवलं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आज नाश्त्याला तुम्ही काय खाल्लेलं आहे? तर असेच छान पदार्थ खात राहा आणि नेचर लवर करुणा या चॅनलवरचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र.